कृष्णात एकूणच मनसैनिकांसाठी अतिशय जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। शिवाजी पार्कमध्ये थोड्याच वेळात राज ठाकरेंची सभा देखील होणार आहे आणि राज ठाकरे यांच्या नातवांसोबत देखील आता शिवसैनिक हे गुढीपाडवा साजरा करताना, मनसैनिक हे गुढीपाडवा साजरा करताना पाहायला मिळत आहेत। काय परिस्थिती आहे तिथली? आता सध्या राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानासमोर आहे। हे संपूर्ण परिसर जो आहे तो मनसैनिकांनी व्यापलेला आहे। प्रचंड गर्दी या परिसरामध्ये होते आणि अनेक मनसैनिक जे आहेत ते इथे येत आहेत आणि शिवतीर्थ समोर छायाचित्र काढतायत। वरती राज ठाकरे हे बाहेर येत आहेत, त्या पाहत आहेत आणि थोड्या वेळापूर्वी राज ठाकरे हे बाहेर आले होते आणि त्यांनी सर्व मनसैनिकांना उत्साह वाढवला आणि काकेत नातवाला घेऊन ते आले होते। त्यामुळं मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथं जमा झाले होते। त्यामुळं कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे तो त्यावेळी वाढलेला पाहायला मिळाला। परंतु आजचं प्रामुख्यानं वैशिष्ट्य असणार आहे की राज ठाकरे आज काय बोलणार, कारण राज ठाकरे या आजचा जे काही आदेश आहेत तो घेऊन हे सर्व कार्यकर्ते राज्यभरात जाणार आहेत आणि त्यामुळं नक्कीच एक प्रकारचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी अशा प्रकारे घोषणा जे आहेत घोषणाबाजी करत आहेत। अजून जे शिवाजी पार्कवर जाण्या अगोदर शिवतीर्थवर अशा प्रकारे समोर येऊन घोषणा देत आहेत। त्यामुळे नक्कीच एक प्रकारचं उत्साहाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते। कुठून आलेलं आहात आपण, काय सांगा? आम्ही सर्व मलबारीलचे जनित कक्ष विधी विभाग मलबारील विधानसभेत आलेलो आहोत। साधारणपणे 40-50 लोक एका बसमधून येत आहेत। अशा 10 ते 12 बसेस अजून आमच्या पाठी आहेत। त्याचसोबत अजून 30 बसेस ह्या लाईंड अप आहेत मलबारील विधानसभेतून आणि एवढा सगळा प्रचंड जनसमुदाय माननीय राजसाहेबांचे ज्वलंत विचार ऐकायला आज इथे उपस्थित राहणार आहेत। साहेब आज राजकारणाला नवी दिशा दाखवणार आहेत आणि पूर्ण क्रांती ही देशभर होणार आहे आणि जो विचार राजसाहेब इथे मांडणार आहे तो पूर्ण देशात जाणार आहे। त्या विषयाला साक्षीदार होण्यासाठी, साहेबांचे विचार समक्ष ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण मलबारील विधानसभेतनं इथे आलेलो आहोत। धन्यवाद। तर साहेबांचे विचार ऐकण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते इथं आहेत, कारण राज ठाकरेंची सभा ही नेहमीच हाऊसफुल राहिलेलं आहे। संपूर्ण गर्दी जी आहे ते त्यांचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे। त्यामुळं आज नेमके कोणती भूमिका घेतात, महायुती सोबत जाणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे।